अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर वेळ वाया न घालवता आपण म्हणजे व्हिडिओला सुरुवात करू, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। तर म्हणजे माझ्या भावा बहिणीचे काही प्रश्न होते, जेव्हा मी लाईव्हला येत असते तेव्हा ते मला प्रश्न करत असतात, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की आपण सेवा आपली जेव्हा सेवा सुरू असते ना, तेव्हा मनात म्हणजे विचार येत असतात। म्हणजे सेवा पण सुरू असते आणि मनात म्हणजे आपण विचार पण करत असतो, त्याला दुहेरी विचार असं म्हणतात। तर म्हणजे मला एका ताईने प्रश्न विचारला होता की मी सेवा करत असते त्या टायमाला म्हणजे मनात विचार येतात, तर मग अशा वेळी काय करायचं? तर बघा, मनात विचार येणे हे म्हणजे नैसर्गिक गोष्ट आहे। म्हणजे बघा, आपल्या डोक्यावर खूप सारं टेन्शन असतं आणि खूप साऱ्या अडचणी असतात आणि मग आपण असं म्हणजे देवाची सेवा वगैरे करत असतो, तसे तर विचार चालूच असतात दिवसभर डोक्यामध्ये, पण देवाची सेवा वगैरे आपण करत असतो, तर त्या टायमाला पण म्हणजे डोक्यामध्ये विचार येणं हे नैसर्गिकच हे आहे। म्हणजे विचार येतच असतात, तर ते आपल्याला टेन्शन असतं त्याच्यामुळे येत असतात। तर मग आता काय करायचं विचार येतात तर तुम्हाला सांगते, दिवसभर म्हणजे नामस्मरण करत म्हणजे आपल्याला जे देव म्हणजे आपले जे देव आहेत, जे आपल्याला देव आवडतात त्या देवांचं नामस्मरण करा आणि गाणी ऐका, म्हणजे जी गाणी तुम्हाला आवडतात चांगली किंवा देवाची गाणी, तर असं तुम्ही दिवसभर करत राहा। म्हणजे त्याने काय होईल की आपलं मन त्याच्यामध्येच लागलेलं राहणार, म्हणजे विचारांना मनामध्ये म्हणजे आपल्यामध्ये विचारांना म्हणजे थारा मिळणार नाही। तर असंच म्हणजे आपल्या मनामध्ये म्हणजे श्रद्धा निर्माण होत जाईल हळूहळू। तर माझ्या बी बाबतीत तसंच काही होतं, म्हणजे मला पण असे विचार यायचे, पण मी सेवा सुरू ठेवली, म्हणजे सेवा मी सुरूच ठेवली, तर आता तसं काही होत नाही। म्हणजे विचार यायचे, मग त्याच्यानंतर परत मी माझ्या जागेवर यायची आणि असं करून करून माझे पूर्ण विचार गेले आणि दिवसभर देवाचं नामस्मरण करत राहायचं। तर बघा, स्वामींचं नामस्मरण करत असते मी आणि तर हाच होता। तर दुसरा आहे विषय असा की म्हणजे व्यवसाय बंद पडलेला आहे आणि व्यवसायात म्हणजे भरभराट होत नाही आहे, म्हणजे गिऱ्हाईक वगैरे येत नाही। मग तो व्यवसाय कुठलाही असो, म्हणजे छोटंसं दुकानच असो, पार्लर असो किंवा वडापावचा म्हणजे ठेला असो, आणि कोणाचं म्हणजे काही शॉप असतात साड्यांचे वगैरे नाही का, कोणाचं पान शॉप असतं छोटंसं, तर ते चालत नाही। तर त्याच्यामुळे काय करायचं म्हणजे प्रश्न येतो, म्हणजे खूप विचार असतात आणि घरातलं पण वातावरण असं होऊन जातं म्हणजे खराब। तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे, तो मी तुम्हाला सांगते। तर बघा मंडळी, म्हणजे उपाय असा आहे, तर सर्वात आधी म्हणजे आपल्याला आपल्या देवाची साथ असणं पण खूप गरजेचं आहे। तर बघा, काय होत असते जेव्हा म्हणजे आपल्याला, तर वेळ वाया न घालवता मी डायरेक्ट तुम्हाला उपाय सांगते। तर उपाय हा खूप सोपा आणि सरळ आहे, पैसे न खर्च करता आहे। तर उपाय असा आहे की आपल्याला मंगळवाऱ्या दिवशी एका तांब्याच्या प्याल्यामध्ये म्हणजे भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, ते पण स्वच्छ फिल्टरचं पाणी घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये तुळशीचे 2 पानं टाकायचे आहेत आणि ते पाणी आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। आणि शुक्रवारी सकाळी उठल्यावर आपलं जे दुकान असेल, घर असेल, तर ते आधी म्हणजे झाडून पुसून स्वच्छ करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते पाणी जे आहे ते आपल्या मेन डोअरवर शिपडायचं आहे, म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर किंवा आपल्या दुकानाच्या मुख्य दरवाजावर ते पाणी शिपडायचं आहे। तर हा उपाय मला केंद्रामध्ये सांगितलेला आहे, मी त्यांना विचारलं होतं तुमच्यासाठी स्पेशल। तर हा 101% प्रभावी म्हणजे उपाय आहे, पैसे खर्च न करता, तर म्हणजे गॅरंटी सहित आहे। सर्वात आधी मी करून बघितला, म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी वगैरे असते तर ते निघून जाते आणि म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यांनी। तर असं तुम्ही 3-4 वेळा करू शकता। तर तुम्ही आधी हा उपाय करून बघा, खूप प्रभावी आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेवा सांगते, तर सर्वात आधी रोज सकाळी आपल्या पितरांचे म्हणजे नाव घ्यायचे आहे, दर्शन घ्यायचे आहे, त्याच्यानंतर आपल्या कुलदेवाची सेवा करायची आहे आणि रोज एक श्री सुक्तचं पठण करायचं आहे। दुकानामध्ये असो, घरामध्ये असो, मोबाईलमध्ये लावलं तरी चालेल। दुकानामध्ये जर होत नसेल सेवा,
तर श्री सुक्ताचं पठण म्हणजे दुकानामध्ये मोबाईलवर लावून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे ही सेवा झाली तर म्हणजे आपल्या कुलदेवांची सेवा झाली की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करायची आहे रोज 11 माळी आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय बघा तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येईल म्हणजे सर्व काही म्हणजे थोडं थोडं व्यवस्थित होत जाईल। तर अशीच आहे ही आजची सेवा आणि उपाय। तर मी म्हणजे अशी तुम्हाला शॉर्टकटमध्ये माहिती दिलेली आहे तर तुम्ही हे सर्व करून बघा तुमच्या जीवनामध्ये खूप बदल आणि फरक पडेल। काही दिवसांपूर्वी माझ्या जीवनातसुद्धा तेच होतं तर मग मी केंद्रामधून म्हणजे या म्हणजे माझ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे करून घेतलेलं आहे। तिथे जे काका असतात त्यांनी व्यवस्थित सगळं म्हणजे करून दिलेलं आहे तर त्यांनाच विचारून सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे म्हणून व्हिडिओ म्हणजे लेट झाला येण्यामध्ये। तर हे सर्व तुम्ही करून बघा आणि भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तर काळजी घ्या सर्वांनी आणि स्वामीचरणी मी प्रार्थना करते की तुमच्या सर्वांना आनंदात आणि सुखात राहू दे हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना आहे आणि तुमच्या सर्वांची इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या सर्वांच्या वरचे जे काही संकट आहे ते दूर हो हीच माझी इच्छा आहे आणि स्वामीचरणी पण मी अशीच प्रार्थना करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।